शकता आज आपण मस्त अशी मशरूमची भाजी बनवणार आहे. तर बघा हे मशरूम मी आणलेले आहे काल विकत ठेवला. चला आपण हे फोडून घेऊया. तर बघा असं फोडून घेतलेलं आहे मी. असं मस्त मशरूम मस्त आहे. हे बघा मस्त असं मशरूम आहे, एकदम ताजा आहे बघा. किती छान आहे. तर आपण सगळ्या याच्यामध्ये असं टाकून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असं बघा ताजं आहे. याला थोडीशी माती असते बरं का. आपण असं वरचं सगळं काढून घेऊया. तर चला आपण मस्त साफ करून घेऊया. तर बघू शकते मी असा डब्यावर मोबाईल ठेवलेला आहे बरं का. माझ्याकडे स्टँड असं नसल्यामुळे मी याच्यावर ठेवलेला आहे मोबाईल. आणि बघू शकता आता हे ना आपण असं मस्त काढून घेऊया बघा. तर बघू शकता हाताने पण निघते बघा हे. तर बघा मी असं सगळं काढून घेते. बघा चाकून पण निघते, हातानं पण निघते. असं मस्त मटणापेक्षा खूपच मस्त असं भारी लागतं बरं का हे बनवल्यावरती. असं मी सगळं काढून घेणार आहे. हे बघा हाताना पण छान असं निघून जाते आणि चाकून पण निघून. तर चला मी सगळं असं काढून घेते. तर बघा बघू शकते आपण मस्त असे काढून घेतलेले आहेत. आणि एकदम असे बघा हिरवे होते, एकदम सफेद आणि ताजे आहेत. तर वरचं मी असं सगळं काढून घेतलेलं आहे. तर बघा आता आपण इथं मध्ये असे मस्त कट करून घेऊया. हे बघा असे 2 भंगा करून घेतलेले आहे आपण. 2 भाग करून घेतलेले आहे. गावाला तर खूपच मस्त असे हिरवे ताजे असतात बघा. तर मी असे 2 हे करून घेतलेले आहेत. मोठे असले तर आपण 4 भाग करून घेऊया असं. आणि छोटे असले तर आपण 2च भाग करूया. तर बघू शकता मी असे मस्त छान बघा हे करून घेतलेले. आणि हे आहे 5 किलो आहे बरं का. हे बघा हे मशरूम 5 किलो आहे. आम्ही लहान असायचो ना तेव्हा गावाला खूप असे शेतामध्ये आणि मातीमध्ये मस्त असे पांढरे शुभ्र छान असे उगायचे बघा. तर आपण याचे छोटे असल्यामुळे आपण 2च हे केलेले आहे याचे. आणि तर बघा मटणाच्या वर मस्त असे लागतात बघा हे मशरूम. आणि यालाच म्हणतात मशरूम. गावाल्याला दुसरं काहीतरी बोलतात बरं का. इथं तर मशरूम बोलतात मुंबईमध्ये असे सगळीकडे. पण गावाल्याला दुसरेच काहीतरी बोलतात. पण माझ्या लक्षात नाही बरं का. आम्ही एकदम छोटं होतो ना तेव्हा मी शेतात जायचो ना तेव्हा असे खूप सारे असायचे मातीमध्ये असे मस्त असे एकदम असे ज्यावर माती असायची असे मस्त मातीमध्ये असायचे ते.
तर चला आता आपण इथं मस्त असे कापून घेतलेले आहे. तर मी स्वच्छ असे धुवून घेत आहे. तर बघा आपण असे मस्त कट करून घेतलेले आहेत. तर बघा किती मस्त असे आहेत बघा हे. तर असे मी छोटे याचे 2 तुकडे केलेले आहे आणि मोठे याचे 2 भाग केलेले आहेत. तर बघा आता मस्त चाळणीमध्येच आहे. चाळणीमध्येच आपण धुवून घेऊया बघा आता हे. तर चला आता मी मस्त धुवून घेते आणि 2-3 कांदे मस्त कांद्या आणि टमाट्यात बनवणार आहे मी. साधी सिंपल आपले सुकी भाजी कांद्या टमाट्यात छान लागते. तर चला तर बघू कशी बनवू आपण भाजी. बघू शकता आपण इथं कढाई ठेवून घेतलेली आहे आणि 2 कांदे कट करून घेतलेले आणि 1 टमाटो. तर चला तर बघू शकता इथं मी लसूण टाकून घेतलेलं आहे आणि 2 कांदे कट केलेले ते टाकलेले आहे. तर बघू शकता मस्त कांदा परतून घेतलेला आहे. तर चला मी इथं टमाटो टाकून घेतलेला आहे आणि टमाटो पण छान असं परतून घेणार आहे. आणि बघा इथं थोडा कढीपत्ता टाकून घेतला. तर बघा बघू शकता मस्त आपला कांदा टमाटो मऊ झालेला आहे. तर बघू शकता आपण मस्त असं झालेलं आहे. तर बघू शकता मी असे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेतलेले बघा आणि छान असं परतून घेणार आपण. तर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं बघा. तर बघू शकता असे मस्त आपण फ्राय करून घेतलेले आहे आणि एकदम भारी होतात जर काही भाजी. मशरूम किती छान असा कलर आलेला आहे. त्याला आपण एक वाफ काढून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणींनो किती आपली भाजी मस्त अशी झालेली आहे. आणि बघा वरून अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. आणि बघा काय करते मटणाच्या भाजीला एवढी छान असते मस्त भाजी होते. बघू शकता मैत्रिणींनो आपली मस्त भाजी झालेली आहे. काय करते मटणाच्या भाजीला एवढी तर मस्त भाजी लागते ना ही टेस्टी. बघा किती छान लागते भाजी आणि कलर पण बघा किती छान झालेला आहे. तर कशी वाटली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. मशरूमची भाजी आहे.